मेरे प्यारे देशवासियों, नमस्कार। अक्सर मन की बात में आपके प्रश्नों की नमस्कार माझ्या प्रिय बौछार देशवासियांनो. रहती है। खरं तर इस बार नेहमीच मन मैंने की सोचा बात कि मध्ये कुछ आपल्या अलग प्रश्नांचा किया वर्षाव जाए। होत असतो. यावेळी मला आपसे वाटलं प्रश्न करूं। काहीतरी वेगळं तो करावं. ध्यान से सुनिए मी मेरे आपल्याला सवाल। प्रश्न विचारावे. तर ओलंपिक माझे प्रश्न में काळजीपूर्वक ऐका. इंडिविजुअल गोल्ड जीतने ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण होता? ऑलिम्पिकच्या कोणत्या खेळात भारतानं आतापर्यंत सर्वाधिक पदकं जिंकली आहेत? ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाडूनं सर्वाधिक पदकं जिंकली आहेत? मित्रांनो, तुम्ही मला उत्तर पाठवू नका, पण माय गव्ह मध्ये जर आपण ऑलिम्पिक वरील प्रश्नमंजुषेतल्या प्रश्नांची उत्तरं दिली तर आपण भरपूर बक्षिसं जिंकू शकाल. माय गव्हच्या रोड टू टोकियो या प्रश्नमंजुषेत असे अनेक प्रश्न आहेत. आपण रोड टू टोकियो प्रश्नमंजुषेत भाग घ्या. भारतानं यापूर्वी कशी कामगिरी केली आहे, आता टोकियो ऑलिम्पिकसाठी आपली काय तयारी आहे, हे सर्व स्वतः जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा. मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण या प्रश्नमंजुषा स्पर्धेत नक्की भाग घ्या. मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिक बाबत बोलत असताना मिल्खा सिंगजी सारख्या दिग्गज धावपटूला कोण विसरू शकेल? काही दिवसांपूर्वीच कोरोनानं त्यांना आमच्यातून हिरावून नेलं. जेव्हा ते रुग्णालयात होते तेव्हा मला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली होती. त्यांच्याशी बोलताना मी त्यांना एक विनंती केली होती. मी म्हणालो की तुम्ही तर 1964 मधल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यामुळे यावेळी जेव्हा आमचे खेळाडू ऑलिम्पिकसाठी टोकियोला जात आहेत तेव्हा आपण आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवावं, त्यांना आपल्या संदेशाद्वारे प्रेरित करावं. क्रीडा विषयाबाबत ते इतके समर्पित आणि संवेदनशील होते की आजारी असतानाही त्यांनी त्वरित सहमती दर्शवली. पण दुर्दैवानं नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. मला आजही आठवतं की ते 2014 मध्ये सुरतला आले होते. आम्ही एका नाईट मॅरेथॉनचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी त्यांच्याशी गप्पा गोष्टी झाल्या, खेळाविषयी बोलणं झालं. त्यातून मला देखील खूप प्रेरणा मिळाली होती. आपणा सर्वांना माहिती आहेच की मिल्खा सिंगजी यांचं संपूर्ण कुटुंब खेळाला समर्पित आहे, भारताचा गौरव वाढवत आहे. मित्रांनो, जेव्हा प्रतिभा, निष्ठा, निश्चय आणि खिलाडू वृत्ती एकत्र येतात तेव्हा कुठे अजिंक्यवीर तयार होतात. आपल्या देशात बहुतेक खेळाडू लहान लहान शहरातून, भागांतून, खेड्यांमधून येतात. टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या आमच्या क्रीडा पथकात अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे ज्यांचं आयुष्य खूप प्रेरणादायी आहे. आपल्या प्रवीण जाधवजींच्या बद्दल ऐकलं तर तुम्हाला पण वाटेल की किती कठीण संघर्षानंतर प्रवीणजी इथे पोहोचले आहेत. प्रवीण जाधवजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या एका गावामध्ये राहतात. ते तिरंदाजीतील उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांचे आई वडील मजुरी करून कुटुंब चालवतात आणि आता त्यांचा हा मुलगा आपल्या पहिल्या ऑलिम्पिकसाठी टोकियोला जात आहे. ही फक्त त्यांच्या आई वडिलांसाठीच नव्हे तर आपल्या सर्वांसाठीही अभिमानाची बाब आहे. अशाच अजून एक खेळाडू आहेत आमच्या नेहा गोयलजी. नेहा टोकियोला जाणाऱ्या महिला हॉकी संघाच्या सदस्य आहेत. त्यांची आई आणि बहिणी सायकल कारखान्यात काम करून कुटुंबाचा खर्च चालवतात. नेहाप्रमाणेच दीपिका कुमारी यांच्या आयुष्याचा प्रवासही चढ उतारांनी भरलेला आहे. दीपिका यांचे वडील ऑटो रिक्षा चालवतात आणि आई एक परिचारिका आहेत. आणि आता पहा, दीपिका टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे भाग घेणाऱ्या एकमेव महिला तिरंदाज आहेत. पूर्वी संपूर्ण विश्वात प्रथम क्रमांकावर राहिलेल्या दीपिका यांना आपल्या सगळ्यांच्याच खूप खूप शुभेच्छा आहेत. मित्रांनो, आपण जीवनात कुठेही पोहोचलो, कोणत्याही उच्च पदाला गेलो तरी मातीशी असलेलं हे नातंच आपल्याला आपल्या मुळाशी घट्ट धरून ठेवतं. संघर्षाच्या दिवसानंतर मिळालेल्या यशाचा आनंद काही आगळाच असतो.
टोकियोला जाणाऱ्या आमच्या खेळाडूंनी बालपणी साहित्य साधन सामुग्रीच्या अभावाचा सामना केला, पण ते आपल्या निश्चयावर ठाम राहिले, कष्ट करत राहिले. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या प्रियांका गोस्वामीजी यांचं जीवन सुद्धा बरंच काही शिकवून जातं. प्रियांका यांचे वडील बस कंडक्टर आहेत. लहान असताना प्रियांकाला पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना मिळणारा बटवा खूप आवडायचा. त्याच आकर्षणामुळे त्यांनी प्रथम रेस वॉकिंग स्पर्धेत भाग घेतला. त्या आता आज त्या खेळातील प्रथितयश अजिंक्यवीर बनले आहेत. भालाफेकीत भाग घेणारे शिवपाल सिंगजी बनारसचे रहिवासी आहेत. शिवपालजी यांचं तर संपूर्ण कुटुंब या खेळाशी जोडलेलं आहे. त्यांचे वडील, काका, भाऊ सर्वजण भालाफेकीत निष्णात आहेत. त्यांच्या परिवाराची ही परंपरा त्यांना टोकियो ऑलिम्पिकसाठी उपयुक्त ठरणार आहे. टोकियो ऑलिम्पिकला जाणाऱ्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज या पुरुष दुहेरीत खेळणाऱ्या बॅडमिंटनपटू जोडीची इच्छाशक्ती पण प्रेरणादायी आहे. अलीकडेच चिरागच्या आजोबांचं कोरोनामुळे निधन झालं. गेल्या वर्षी स्वतः सात्विकही कोरोना बाधित झाले होते. पण या अडचणी असूनही हे दोघे बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरी गटात आपलं सर्वोत्तम योगदान देण्यासाठी झटत आहेत. आणखी एका खेळाडूची मी आपली ओळख करून देऊ इच्छितो. ते आहेत हरियाणातल्या भिवानीचे मनीष कौशिक. मनीषजी शेतकरी कुटुंबातले आहेत. लहानपणी शेतात काम करता करता मनीष यांना मुष्टियुद्धाची आवड निर्माण झाली. आज हीच आवड त्यांना टोकियोला घेऊन जात आहे. आणखी एक खेळाडू आहेत CA भवानी देवीजी. नाव भवानी आहे आणि त्या तलवारबाजीमध्ये निष्णात आहेत. चेन्नईच्या रहिवासी असलेल्या भवानी या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या पहिल्या भारतीय तलवारबाज आहेत. मी कुठेतरी वाचलं होतं की भवानीजी यांचं प्रशिक्षण सुरू राहावं म्हणून त्यांच्या आईनं आपले दागिने सुद्धा गहाण ठेवले होते. मित्रांनो, अशी बरीच नावं आहेत, पण मन की बात मध्ये आज त्यातली फक्त काही नावं मी सांगू शकलो. टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे, अनेक वर्षांची मेहनत आहे. ते केवळ स्वतःसाठी नाही तर देशासाठी जात आहेत. या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे आणि लोकांचं हृदयही जिंकायचं आहे. आणि म्हणूनच मी माझ्या देशवासियांना सल्ला देऊ इच्छितो की आपल्याला या खेळाडूंवर कळत नकळत दबाव आणायचा नाहीये, तर खुल्या मनानं त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. प्रत्येक खेळाडूचा उत्साह वाढवायचा आहे. समाज माध्यमांवर चीअर फॉर इंडिया या हॅशटॅगसह आपण सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊ शकता. या व्यतिरिक्तही आपल्याला काहीतरी वेगळं नाविन्यपूर्ण करायचं असेल तर तेही नक्कीच करा. आपल्याजवळ अशी काही कल्पना असेल जी आपल्या खेळाडूंसाठी संपूर्ण देशानं एकत्र येऊन राबवायची असेल तर तुम्ही ती मला नक्की पाठवा. आपण सर्वजण मिळून टोकियोला जाणाऱ्या खेळाडूंना पाठिंबा देऊया. चीअर फॉर इंडिया, चीअर फॉर इंडिया, चीअर फॉर इंडिया. माझ्या प्रिय देशवासियांनो, कोरोना विरुद्ध आपली सर्व देशवासियांची लढाई सुरूच आहे. पण या लढ्यात आपण सर्वांनी एकत्र येऊन काही विलक्षण साध्य केलं आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी आपल्या देशानं अभूतपूर्व काम केलं आहे. 21 जूनला लसीकरण मोहिमेचा पुढील टप्पा सुरू झाला आणि त्याच दिवशी देशातल्या 86 लाखांहून जास्त लोकांनी विनामूल्य लस घेऊन विक्रम केला आणि तो देखील एका दिवसात. इतक्या मोठ्या संख्येनं भारत सरकारनं विनामूल्य लसीकरण उपलब्ध केलं आणि तेही एका दिवसात. साहजिकच याविषयी बरीच चर्चा झाली आहे. मित्रांनो, एक वर्षापूर्वी सर्वांसमोर एक प्रश्न होता की लस कधी येणार. आज आम्ही एका दिवसात लाखो लोकांसाठी भारतात बनवलेली लस विनामूल्य देत आहोत आणि हेच तर नवीन भारताचं सामर्थ्य आहे. मित्रांनो, लसीचं संरक्षक कवच देशातील प्रत्येक नागरिकाला मिळालंच पाहिजे, यासाठी आम्हाला सतत प्रयत्न करायचे आहे. अनेक ठिकाणी लस घेण्याविषयीची लोकांच्या मनातली दुविधा दूर करण्यासाठी अनेक संघटना, नागरी संस्थांमधले लोक पुढे आले आहेत.
आणि ते सर्वजण मिळून खूप चांगलं काम करत आहेत. चलिए हम भी चला आपण सुद्धा आज एका गावात जाऊया आणि तिथल्या लोकांशी लसीविषयी बोलूया. जाऊयात मध्य प्रदेशातील के बैतूल जिल्ह्यातील डुलार या गावात. हेलो, नमस्कार, नमस्ते जी. मेरा नाम राजेश हिरावे, ग्राम पंचायत डुलारिया, भीमपुर ब्लॉक। राजेश जी, मैंने फोन इसलिए किया कि मैं जानना चाहता था कि अभी आपके गांव में अब कोरोना की क्या स्थिति है. सर, यहाँ पे कोरोना की स्थिति तो अभी ऐसा कुछ नहीं है यहाँ। अभी लोग बीमार नहीं है. जी, गांव की जनसंख्या कितनी है, कितने लोग हैं गांव में? गांव में 462 पुरुष है और 332 महिलाएं। अच्छा राजेश जी, आपने वैक्सीन ले ली क्या? नहीं सर, अभी नहीं लिया। अरे क्यों नहीं लिया? सर जी, यहाँ पे कुछ लोगों ने कुछ व्हाट्सएप पे ऐसा भ्रम डाल दिया गया कि उससे लोग भ्रमित हो गए सर जी। तो क्या आपके मन में भी डर है? जी, सब पूरे गांव में ऐसा भ्रम फैला दिया था सर। अरे रे रे, ये क्या बात की आपने. देखिए राजेश जी, जी मेरा आपको भी और मेरे सभी गांव के भाई बहनों को यही कहना है कि डर है तो निकाल दीजिए. जी हमारे पूरे देश में 31 करोड़ से भी ज्यादा लोगों ने वैक्सीन का टीका लगवा लिया है. जी आपको पता है ना, मैंने खुद ने भी दोनों डोज लगवा लिए हैं. जी सर। अरे मेरी माँ तो करीब करीब 100 साल की है, उन्होंने भी दोनों डोज लगवा लिए हैं. कभी कभी किसी को इससे बुखार वगैरह आता है, पर वो बहुत मामूली होता है, कुछ घंटों के लिए ही होता है. देखिए, वैक्सीन नहीं लेना बहुत खतरनाक हो सकता है. जी इससे आप खुद को तो खतरे में डालते ही हैं, साथ ही में परिवार और गांव को भी खतरे में डाल सकते हैं. जी और राजेश जी, इसलिए जितना जल्दी हो सके वैक्सीन लगवा लीजिए और गांव में सबको बताइए कि भारत सरकार की तरफ से मुफ्त वैक्सीन दी जा रही है और 18 वर्ष से ऊपर के सभी लोगों के लिए ये मुफ्त वैक्सीनेशन है. जी जी तो ये आप भी गांव में लोगों को बताइए, और गांव में ये डर का तो माहौल का कोई कारण ही नहीं है. कारण यही सर, कुछ लोगों ने ऐसी गलत अफवाह फैला दी जिससे लोग बहुत ही भयभीत हो गए। उसका उदाहरण देते, जैसा उस वैक्सीन को लगाने से बुखार आना, बुखार से और बीमारी फैल जाना, मतलब आदमी की मौत हो जाना, यहाँ तक के वो अफवाह फैला। हो. देखिए, आज तो इतने रेडियो, इतने टीवी, इतनी सारी खबरें मिलती हैं और इसलिए लोगों को समझाना बहुत सरल हो जाता है. और देखिए, मैं आपको बताऊं, भारत के अनेक गांव ऐसे हैं जहां सभी लोग वैक्सीन लगवा चुके हैं, यानी गांव का प्रतिशत लोग. जैसे मैं आपको एक उदाहरण देता हूं. जी कश्मीर में बांदीपुरा जिला है. इस बांदीपुरा जिले में एक व्यवन गांव के लोगों ने मिलकर 100%, 100% वैक्सीन का लक्ष्य बनाया और उसे पूरा भी कर दिया. आज कश्मीर के इस गांव के 18 साल से ऊपर के सभी लोग टीका लगवा चुके हैं. नागालैंड के भी 3 गांवों के बारे में मुझे पता चला कि वहां भी सभी लोगों ने 100%, 100% टीका लगवा लिया है. जी जी राजेश जी, आपको भी अपने गांव, अपने आसपास के गांव में ये बात पहुंचानी चाहिए. और आप भी जैसे कहते हैं, ये भ्रम है, बस ये भ्रम ही है. जी जी तो भ्रम का जवाब यही है कि आपको खुद को टीका लिखा करके समझाना पड़ेगा सबको. करेंगे ना आप? जी सर। पक्का करेंगे? जी सर, जी सर, आपसे बात करने से मुझे ऐसा लगा कि मैं खुद भी टीका लगाऊंगा और लोगों को इसके बारे में आज। अच्छा, गांव में और भी कोई है जिनसे मैं बात कर सकता हूँ? जी है सर। कौन बात करेगा? हेलो सर, नमस्कार। नमस्ते जी, कौन बोल रहे हैं? मेरा नाम है किशोरीलाल धुर्वे। तो किशोरीलाल जी, अभी राजेश जी से बात हो रही थी जी सर। और वो तो बड़े दुखी होकर के भी बता रहे थे कि वैक्सीन को लेकर लोग अलग अलग बातें करते हैं. जी आपने भी ऐसा सुना है क्या? हाँ, सुना तो हूँ सर वैसा, क्या सुना है? क्योंकि है सर, ये पास में महाराष्ट्र है, तो उधर से कुछ रिश्तेदारी से जुड़े लोग मतलब कुछ अफवाह फैलाते कि वैक्सीन लेने से लोग मर रहे हैं, कोई बीमार हो रहे हैं, इस तरह लोगों के पास ज्यादा
नहीं ले रहे। नहीं, कहते क्या है, अब कोरोना चला गया ऐसा कहते हैं? जी कोरोना से कुछ नहीं होता ऐसा कहते हैं? नहीं, कोरोना चला गया नहीं बोलते सर, कोरोना तो है बोलते, लेकिन वैक्सीन जो लेते हैं उससे मतलब बीमारी हो रहे और मर रहे, ये स्थिति बताते सर वो। अच्छा, वैक्सीन के कारण मर रहे हैं? अपना क्षेत्र आदिवासी क्षेत्र है सर, ऐसे भी लोग इसमें जल्दी डरते हैं, जो भ्रम फैला देते, इस कारण से मतलब लोग नहीं ले रहे सर वैक्सीन। देखिए किशोरलाल जी, जी हाँ ये सर। अफवाहें फैलाने वाले लोग तो अफवाहें फैलाते रहेंगे। जी हमें तो जिंदगी बचानी है, अपने गांव वालों को बचाना है, अपने देशवासियों को बचाना है। और ये अगर कोई कहता है कि कोरोना चला गया तो ये भ्रम में मत रहिए। जी ये बीमारी ऐसी है, ये बहुरूपी वाली है। जी सर। वो रूप बदलती है, नए नए रंग रूप करके पहुंच जाती है। जी और उसमें बचने के लिए हमारे पास दो रास्ते हैं। एक तो कोरोना के लिए जो प्रोटोकॉल बना है, मास्क पहनना, साबुन से बार बार हाथ धोना, दूरी बनाए रखना। और दूसरा रास्ता है इसके साथ साथ वैक्सीन का टीका लगवाना, वो भी एक अच्छा सुरक्षा कवच है, तो उसकी चिंता करिए। जी अच्छा किशोरलाल जी, ये बताइए, जी सर। जब लोग आपसे बातें करते तो आप कैसे समझाते हैं लोगों को? आप समझाने का काम करते हैं कि आप भी अफवाह में आ जाते हैं? समझाए क्या, वो लोग ज्यादा हो जाते सर तो हम भी भयभीत में आ जाते ना सर। देखिए किशोरलाल जी, मेरी आपसे बात हुई है, आज आप मेरे साथी हैं। जी सर। आपको डरना नहीं है और लोगों के डर को भी निकालना है। निकालोगे? जी निकालेंगे सर, लोगों के डर को भी निकालेंगे सर, मैं स्वयं भी खुद लगाऊंगा। देखिए, अफवाहों पर बिल्कुल ध्यान न दें। जी आप जानते हैं हमारे वैज्ञानिकों ने कितनी मेहनत करके वैक्सीन बनाई है। जी सर। साल भर रात दिन इतने बड़े बड़े वैज्ञानिकों ने काम किया है। और इसलिए हमें विज्ञान पे भरोसा करना चाहिए, वैज्ञानिकों पर भरोसा करना चाहिए। और ये झूठ फैलाने वाले लोगों को बार बार समझाना चाहिए कि देखिए भाई, ऐसा नहीं होता है, इतने लोगों ने वैक्सीन ले लिया है, कुछ नहीं होता है। जी और अफवाहों से बहुत बच करके गांव को भी बचाना चाहिए। जी और राजेश जी, किशोरलाल जी, आप जैसे साथियों को तो मैं कहूंगा कि आप अपने ही गांव में नहीं और गांवों में भी इन अफवाहों को रोकने का काम कीजिए और लोगों को बताइए मेरे से बात हुई है। जी सर। बता दीजिए, मेरा नाम बता दीजिए। बताएंगे सर और समझाएंगे लोगों को। और देखिए, आपके पूरे गांव को मेरी तरफ से शुभकामनाएं दीजिए। जी सर। और सभी से कहिए कि जब भी अपना नंबर आए जी वैक्सीन जरूर लगवाएं। ठीक है सर। मैं चाहूंगा कि गांव की महिलाओं को, हमारी माताओं बहनों को जी सर। इस काम में ज्यादा और सक्रियता के साथ उनको साथ रखिए। जी कभी कभी माताएं बहनें बात कहती है ना, लोग जल्दी मान जाते हैं। जी आपके गांव में जब टीकाकरण पूरा हो जाए तो मुझे बताएंगे आप? हाँ बताएंगे सर। पक्का बताएंगे? जी देखिए, मैं इंतजार करूंगा आपकी चिट्ठी का। जी सर। चलिए राजेश जी, किशोर जी, बहुत बहुत धन्यवाद, आपसे बात करने का मौका मिला। धन्यवाद सर, आपने हम बात किया है, बहुत बहुत धन्यवाद आपको भी। साथियों, मित्रांनो, कधी कधी ना कधी जगासाठी हा अभ्यासाचा विषय ठरेल की भारतातल्या गावातल्या लोकांनी आपल्या वनवासी आदिवासी बंधू भगिनींनी कशा प्रकारे आपल्या सामर्थ्याची समंजसपणाची प्रचिती दिली। गावातल्या लोकांनी विलगीकरण केंद्र तयार केली, स्थानिक गरजा लक्षात घेऊन कोविड प्रोटोकॉल तयार केले। गावातल्या लोकांनी कुणाला उपाशी राहू दिलं नाही, शेतीची कामही खोळंबू दिली नाहीत, जवळच्या शहरात दररोज दूध भाज्या पोहोचत राहतील याची काळजी घेतली। म्हणजेच स्वतःबरोबरच दुसऱ्यालाही सांभाळलं। लसीकरण अभियानातही आपल्याला असंच करायचं आहे। आपण जागरूक राहायचं आहे आणि जागरूक करायचंही आहे। गावातल्या प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण करणं हे प्रत्येक गावाचं लक्ष असलं पाहिजे। लक्षात ठेवा, आणि मी तर आपणाला विशेष करून सांगतो, आपण आपल्या मनाला एक प्रश्न विचारा। प्रत्येक जण यशस्वी होऊ पाहतो, मात्र निर्णायक यशस्वी होण्याचा मंत्र काय आहे? निर्णायक यशस्वीतेचा मंत्र आहे निरंतरता, सातत्य। म्हणूनच आपल्याला निद्रिस्त राहायचं नाही, कोणत्याही भ्रमात राहायचं नाही। आपल्याला अखंड प्रयत्न करत राहायचं आहे।
कोरोनावर विजय मिळवायचा आहे. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, देश में अब मानसून का आपल्या देशात आता मोसमी पावसाचा हंगाम सुरू झाला आहे. ढग बरसू लागतात तेव्हा ते केवळ आपल्यासाठीच नव्हे तर आपल्या भावी पिढीसाठीही बरसतात. पावसाचं पाणी जमिनीत मुरून साठतं आणि भूगर्भातल्या पाण्याची पातळीही सुधारते. भी सुधारता है. म्हणूनच मी जलसंरक्षण म्हणजे देशसेवेचंच एक रूप आहे असं मानतो. आपने भी देखा, आपण पाहिलं असेल हम में से की आपल्यापैकी अनेक लोक या पुण्य कार्याला आपली जबाबदारी मानून हे काम करत आहेत. ऐसे ही एक शख्स है अशीच एक व्यक्ती आहे उत्तराखंडमधले पौडी गढवाल इथले सच्चिदानंद भारतीजी. शिक्षक है. भारतीजी एक शिक्षक आहेत आणि त्यांनी आपल्या कार्यातूनही लोकांना अतिशय उत्तम शिक्षण दिलं आहे. उनकी मेहनत से आज त्यांच्या परिश्रमातूनच पौडी गढवालमधल्या उफरैंखाल भागातलं पाण्याचं मोठं संकट शमलं आहे. जिथे लोक पाण्याकडे डोळे लावून बसले होते तिथे आता वर्षभर पाण्याचा पुरवठा होत आहे. पूर्ति हो रही है. साथियों, मित्रहो, पहाड़ों में जल डोंगराळ भागात जलसंधारणाची पारंपरिक पद्धत आहे. जिसे त्याला चालखाल भी कहा असंही म्हटलं जातं. यानी पानी म्हणजे जमा करने पाणी जमा करण्यासाठी मोठा खड्डा खोदणं. इस परंपरा या परंपरेशी भारतीजी यांनी आणखी नव्या पद्धतीची सांगड घातली. लगातार त्यांनी सातत्यानं लहान मोठे तलाव तयार केले. इससे न सिर्फ यातून उफरैंखाल इथला डोंगराळ भाग हिरवागार तर झालाच, शिवाय लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला. आप ये जान आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल कि भारत की भारतीजी यांनी असे 30,000हून जास्त तलाव तयार केले आहेत. तलैया बनवा चुके हैं. 30,000. उनका ये त्यांचं हे भगीरथ कार्य आजही सुरूच असून अनेक लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. साथियों, मित्रहो, इसी तरह अशाच प्रकारे उत्तर प्रदेशातल्या बांदा जिल्ह्यातल्या अंधाव गावातल्या लोकांनीही वेगळ्या प्रकारचा प्रयत्न केला आहे. उन्होंने अपने त्यांनी आपल्या अभियानाला नावही मोठं मनोरंजक दिलं आहे. का पानी शेतातलं पाणी शेतात, गांव का गावाचं पाणी गावात. इस अभियान या अभियानांतर्गत गांव के गावातल्या 100 बिघा शेतात उंचच उंच बांध तयार केले आहेत. इससे बारिश का यामुळे पावसाचं पाणी शेतात जमा व्हायला लागलं और जमीन आणि जमिनीत मुरायला लागलं. अब ये सब लोग आता हे लोक शेताच्या बांधावर झाडं लावण्याची योजना आखत आहेत. म्हणजेच आता शेतकऱ्याला पाणी, झाडं आणि पैसा तिन्ही बाबी मिळतील. अपने अच्छे अशा प्रकारे आपल्या उत्तम कार्यामुळे त्यांच्या गावाची कीर्ती दूर दूरपर्यंत पोहोचत आहे. मित्रहो, सभी से या सर्वांकडून प्रेरणा घेत आपण आपल्या आजूबाजूला ज्या ज्या प्रकारे पाण्याची बचत करता येईल तस तशी बचत करायला हवी. मानसून के इस मान्सूनचा हा महत्त्वाचा काळ आपण वाया जाऊ देता कामा नये. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं आहे, नास्ति नास्ति मूलम अनौषधम. अर्थात म्हणजे या भूतलावर अशी कोणतीही वनस्पती नाही जिच्यामध्ये औषधी गुणधर्म नाहीत. हमारे आपल्या आजूबाजूला अशी अनेक झाडं, वनस्पती असतात ज्यांचे अद्भुत गुणधर्म असतात. लेकिन कई बार मात्र आपल्याला अनेकदा त्याबाबत माहिती नसतं. नहीं होता. मुझे नैनीताल नैनितालमधून एका मित्रानं भाई परितोष यांनी या विषयावर मला पत्र पाठवलं आहे. उन्होंने लिखा है त्यांनी लिहिलं आहे की गुळवेल आणि दुसऱ्या आणखी काही वनस्पतींचे अद्भुत औषधी गुणधर्म बारे में आपल्याला कोरोना आल्यानंतरच समजले. परितोष ने परितोष यांनी माझ्याकडे आग्रहच धरला आहे की मी मन की बातच्या सर्व श्रोत्यांना सांगावं की आपण आपल्या आजूबाजूच्या वनस्पतींविषयी जाणून घ्यावं आणि दुसऱ्यांनाही त्याची माहिती द्यावी. वास्तव में खरं तर हा आपला शेकडो वर्षांपासूनचा वारसा आहे आणि आपल्याला त्याची जोपासना करायची आहे. याच देशानं मध्य प्रदेशमधल्या सतना इथले श्रीमान रामलोटन कुशवाहजी यांनी खूप प्रशंसनीय काम केलं आहे. सराहनीय काम किया है. रामलोटन रामलोटनजी यांनी आपल्या शेतात देशी संग्रहालय तयार केलं आहे. इस या संग्रहालयात त्यांनी शेकडो औषधी वनस्पती औषधीय आणि बियाण्यांचा संग्रह केला आहे. इन्हें वो त्यांनी हे लांब लांबच्या भागातून आणले. इसके अलावा याशिवाय ते दरवर्षी अनेक प्रकारच्या भारतीय भाज्यांची लागवड सुद्धा करतात. रामलोटन जी रामलोटनजी यांची ही बागायत हे देशी संग्रहालय बघायला लोक येतात आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टीही शिकतात. वाकई खरंच हा अतिशय उत्तम प्रयोग आहे आणि देशाच्या वेगवेगळ्या भागात असाच प्रयोग करता येऊ शकतो. चाहूंगा आप माझी अशी इच्छा आहे की आपल्यापैकी ज्यांना अशा प्रकारचा प्रयत्न करावासा वाटतो त्यांनी तो जरूर करावा. यातून आपल्याला उत्पन्नाची नवी साधनंही मिळू शकतात. याचा आणखी एक फायदा असा की स्थानिक वनस्पतींच्या माध्यमातून आपल्या भागाची ओळखही वाढेल. मेरे प्यारे देशवासी, माझ्या प्रिय देशबांधवांनो, कुछ दिनों बाद काही दिवसानंतर 1 जुलैला आपण राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करू.
हा दिवस देशाचे थोर डॉक्टर आणि महनीय व्यक्तिमत्व डॉक्टर B.C. राय यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. कोरोना काळात आजच्या डॉक्टर वर्गानं दिलेल्या योगदानाबद्दल आपण सर्वजण त्यांचे आभारी आहोत. आपल्या डॉक्टरांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता आपली सेवा केली आहे. म्हणूनच यावेळी राष्ट्रीय डॉक्टर दिन विशेष महत्त्वाचा आहे. मित्रहो, औषध जगतातल्या सर्वात आदरणीय लोकांपैकी एक असलेल्या हिपोक्रेटस यांनी म्हटलं होतं, व्हेरेवर द आर्ट ऑफ मेडिसिन इज लव्ड देर इज ऑल्सो अ लव्ह ऑफ ह्युमॅनिटी. म्हणजे जिथे औषधशास्त्रासाठी प्रेम असतं तिथे मानवतेसाठी सुद्धा प्रेम असतं. डॉक्टर प्रेमाच्या याच सामर्थ्यानं आपली सेवा करू शकतात. म्हणूनच आपली जबाबदारी आहे की तितक्याच प्रेमानं आपण त्यांचे आभार मानायला हवे, त्यांचा उत्साह वाढवायला हवा. आपल्या देशात असे लोकही आहेत जे डॉक्टरांना सहाय्य करण्यासाठी स्वतःहून पुढे येऊन काम करत आहेत. श्रीनगरमधल्या अशाच एका प्रयत्नाबाबत मला माहिती मिळाली. इथे दल सरोवरात नावेमध्ये बोट ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली. श्रीनगरच्या तारिक अहमद पटलूजी हे हाऊस बोटचे मालक असून त्यांनी ही सेवा सुरू केली. त्यांनी स्वतः कोरोनाशी झुंज दिली आहे आणि त्यातूनच त्यांना ही प्रेरणा मिळाली. त्यांच्या या रुग्णवाहिकेतून जनजागृतीचं अभियान चालवण्यात येतं आणि ते सातत्यानं रुग्णवाहिकेतून घोषणाही करत असतात. उद्देश हाच आहे की लोकांनी मास्कचा वापर करण्यापासून ते कोरोना संदर्भात इतरही आवश्यक काळजी घ्यावी. मित्रहो, डॉक्टर दिनाबरोबरच 1 जुलै हा दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिन म्हणजे सनदी लेखापाल दिन म्हणूनही साजरा केला जातो. काही वर्षांपूर्वी मी देशातल्या सनदी लेखापालांकडून जागतिक स्तरावरच्या भारतीय ऑडिट कंपन्यांची अपेक्षा केली होती. आज मी त्यांना याचं स्मरण करून देऊ इच्छितो. अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी सनदी लेखापाल चांगली आणि सकारात्मक भूमिका बजावू शकतात. सर्व सनदी लेखापाल आणि त्यांच्या कुटुंबियांना मी शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, कोरोना विरोधातल्या भारताच्या लढ्याचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. या लढ्यात देशातल्या प्रत्येक व्यक्तीनं आपली भूमिका बजावली आहे. मन की बातमध्ये मी याचा अनेकदा उल्लेख केला आहे. मात्र काही लोकांची तक्रार आहे की त्यांच्या बाबतीत मात्र तितकंसं बोललं जात नाही. अनेक लोक बँकेचे कर्मचारी असोत, शिक्षक असोत, छोटे व्यापारी किंवा दुकानदार असोत, दुकानांमध्ये काम करणारे लोक असोत, फेरीवाले बंधू भगिनी असोत, सुरक्षा रक्षक, पोस्टमन किंवा टपाल कार्यालयाचे कर्मचारी. खरं तर ही यादी खूपच मोठी आहे आणि प्रत्येकानं आपलं काम चोखपणे बजावलं आहे. शासन प्रशासन स्तरावरही अनेक लोक वेगवेगळ्या स्तरावर आपलं कार्य करत आहेत. मित्रहो, आपण कदाचित भारत सरकारमध्ये सचिव पद भूषवलेले गुरुप्रसाद महापात्राजी यांचं नाव ऐकलं असेल. आज मन की बातमध्ये मी त्यांचाही उल्लेख करू इच्छितो. गुरुप्रसादजी यांना कोरोना झाला होता आणि ते रुग्णालयात दाखल होते आणि आपलं कर्तव्य सुद्धा बजावत होते. देशात ऑक्सिजनचं उत्पादन वाढावं आणि दुर्गम भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचावा यासाठी त्यांनी अहोरात्र काम केलं. एकीकडे कोर्ट कचेरी, मीडियाचा दबाव, एकाच वेळी अनेक आघाड्यांवर ते लढत राहिले. आजारपणातही त्यांनी काम थांबवलं नाही. येऊ नका असं सांगूनही ते हट्टानं ऑक्सिजन बाबतच्या पत्रकार परिषदांना उपस्थित राहत असत. त्यांना देशवासियांची इतकी काळजी होती. रुग्णालयात असतानाही ते स्वतःची चिंता न करता देशातल्या लोकांसाठी ऑक्सिजन पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात गुंतले होते. आपल्या सर्वांसाठी दुःखाची बाब ही आहे की या कर्मयोग्यालाही देशानं गमावलं आहे. कोरोनानं त्यांना आपल्यापासून हिरावलं आहे. असे असंख्य लोक आहेत ज्यांची कधी चर्चाही होऊ शकली नाही. कोविड विषयीच्या नियमांचं संपूर्ण पालन आणि लस घेणं हीच अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आपली श्रद्धांजली ठरेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बातची सर्वात चांगली बाब ही आहे की यात माझ्यापेक्षा आपणा सर्वांचं योगदान जास्त असतं. अलीकडेच मी चेन्नईच्या थिरू आर गुरुप्रसादजी यांची माय गोव मध्ये एक पोस्ट पाहिली. त्यांनी जे लिहिलं आहे ते पाहून तुम्हालाही बरं वाटेल. त्यांनी लिहिलंय, मन की बात कार्यक्रमाचे ते नियमित श्रोता आहेत. गुरुप्रसादजी यांच्या पोस्टमधल्या काही ओळी मी सांगतो. त्यांनी लिहिलंय,
उन्होंने लिखा है आपण जेव्हा तामिळनाडूविषयी बोलता तमिलनाडु के बारे में तेव्हा माझा रस अधिक वाढतो. इंटरेस्ट और भी बढ़ जाता है. आपण तमिळ भाषा तमिल भाषा आणि तमिळ संस्कृतीची तमिल थोरवी, संस्कृति की महानता, तमिळ सण आणि तामिळनाडूच्या प्रमुख स्थानांची चर्चा केली आहे. गुरुप्रसादजी आणखी लिहितात, मन की बातमध्ये मी तामिळनाडूमधल्या लोकांच्या कामगिरीबाबतही अनेकदा सांगितलं आहे. तिरुक्कुरलबाबत आपला स्नेह आणि तिरुवल्लुवरजी यांच्याप्रती आपला आदर याबाबत तर काय वर्णावं. म्हणूनच मन की बातमध्ये आपण तामिळनाडूविषयी जे सांगितलं आहे ते सर्व संकलित करून मी त्याचं ई बुक तयार केलं आहे. आपण या ई बुक विषयी काही सांगाल का आणि नमो ॲपवर ते प्रकाशित कराल का? धन्यवाद. हे मी सर्व गुरुप्रसादजी यांचं पत्र आपल्याला वाचून दाखवत होतो. गुरुप्रसादजी, आपली ही पोस्ट वाचून खूप आनंद झाला. आपण आपल्या ई बुकमध्ये एक आणखी पान जोडा. नानम तमिल कला चाराक्तीन पेरिये अभिमानी नान उलगतलये पलमायान तमिल मोलियन पेरिये अभिमानी. उच्चारात काही दोष नक्कीच असेलही, मात्र माझा प्रयत्न आणि माझा स्नेह कधीच कमी होणार नाही. जे तमिळ भाषक नाहीत त्यांना मी सांगू इच्छितो की मी गुरुप्रसाद यांना सांगितले, मी तमिळ संस्कृतीचा खूप मोठा प्रशंसक आहे. जगातली सर्वात प्राचीन भाषा तमिळचा मी मोठा प्रशंसक आहे. मित्रहो, प्रत्येक हिंदुस्थानी व्यक्तीनं जगातली सर्वात प्राचीन भाषा आपल्या देशात आहे याचा गुणगौरव करायलाच हवा, त्याचा अभिमान बाळगायला हवा. मलाही तामिळबाबत अतिशय अभिमान आहे. गुरुप्रसादजी, आपला हा प्रयत्न माझ्यासाठी नवा दृष्टिकोन देणार आहे. कारण मी जेव्हा मन की बात मधून संवाद साधतो तेव्हा सहज सोप्या पद्धतीनं माझं म्हणणं मांडतो. मला माहिती नव्हतं की याचा हा सुद्धा एक घटक होता. आपण सगळ्या जुन्या गोष्टींचा संग्रह केला तेव्हा मीही एकदा नव्हे तर दोनदा त्या वाचल्या. गुरुप्रसादजी, आपलं हे पुस्तक मी नमो ॲपवर नक्कीच अपलोड करेन. भविष्यातल्या प्रयत्नांसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज आपण कोरोना काळातल्या अडचणी आणि खबरदारी याबाबत बोललो. देश आणि देशवासियांच्या कामगिरीबाबतही चर्चा केली. आता एक आणखी संधी आपल्या समोर आहे. 15 ऑगस्ट येणार आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा अमृत महोत्सव आपणा सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहे. आपण देशासाठी जगणं शिकलो. स्वातंत्र्याचा लढा, देशासाठी बलिदान देणाऱ्यांची कथा आहे. स्वातंत्र्यानंतरच्या या आजच्या काळाला आपल्याला देशासाठी जगणाऱ्यांची कथा करायची आहे. आपला मंत्र असायला हवा, इंडिया फर्स्ट. आपला प्रत्येक निर्णयाचा आधार असला पाहिजे, इंडिया फर्स्ट. मित्रहो, अमृत महोत्सवासाठी देशानं काही सामूहिक उद्दिष्टही निश्चित केली आहेत. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करतानाच त्यांच्याशी निगडीत इतिहासही पुनरुज्जीवित करायचा आहे. आपल्या लक्षात असेल, मन की बात मध्ये मी युवकांना स्वातंत्र्य लढ्यावर संशोधन करून इतिहास लिहिण्याचं आवाहन केलं होतं. युवकांच्या प्रतिभेला वाव मिळावा, युवा विचारशक्ती समोर यावेत, युवा वर्गानं नव्या ऊर्जेनं लिखाण करावं, असा हा त्यामागचा सर्वंकष विचार होता. अतिशय कमी वेळेत हजाराहून जास्त युवक या कामासाठी पुढे आले आहेत हे पाहून मला अतिशय आनंद झाला. मित्रहो, मनोरंजक बाब ही आहे की 19व्या-20व्या शतकाच्या लढ्याची चर्चा नेहमीच होते, मात्र 21व्या शतकात ज्यांचा जन्म झाला आहे अशा माझ्या युवा मित्रांनी 19व्या-20व्या शतकातल्या स्वातंत्र्याच्या लढ्याची गाथा लोकांसमोर आणण्याची आघाडी आता सांभाळली आहे. या सर्व लोकांनी माय गोवर याचा संपूर्ण तपशील पाठवला आहे. हे लोक हिंदी, इंग्लिश, तमिळ, कन्नड, बांगला, तेलुगू, मराठी, मल्याळम, गुजराती अशा देशाच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये स्वातंत्र्य लढ्यावर लिहिणार आहेत. कोणी आपल्या आजूबाजूच्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित स्थळांची माहिती गोळा करत आहे, तर कोणी आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांवर पुस्तक लिहित आहे.
एक अच्छी शुरुआत ही एक उत्तम सुरुवात आहे. माझी आपल्याला विनंती आहे की अमृत महोत्सवामध्ये आपल्याला जसं योगदान देता येईल तसं जरूर द्या. हे आपलं सौभाग्य आहे की स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या पर्वाचे आपण साक्षीदार होत आहोत. म्हणूनच पुढच्या वेळी मन की बातमध्ये आपल्याशी संवाद साधताना अमृत महोत्सवाच्या आणखी तयारीबाबतही चर्चा करूया. आपण सर्वांनी आरोग्य संपन्न राहा, कोरोनाशी संबंधित नियमांचं पालन करत वाटचाल करा. आपल्या नवनव्या प्रयत्नातून देशाच्या विकासाला अशीच गती देत राहा. या शुभेच्छांसह खूप खूप धन्यवाद.